नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ऐश्वरी विक्रम भांडवलकर आणि मी वर्धा नागपूर जवळचं एक डिस्ट्रिक्ट आहे तिथली राहणारी. आणि करंटली मी रशियामध्ये कझान स्टेट मेडिकलमध्ये शिकते आणि इथे माझं 3rd इयर सुरू आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की मी नेहमी जे माझं कंटेंट आहे ते इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये टाकते. आता एकदम मराठी का बोलायला लागली? पहिली गोष्ट तर ही आपली मातृभाषा बोलायला एक वेगळंच गर्व वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पॅरेंट्सची जी आहे ना कनेक्टिव्हिटी मराठीमध्ये खूप चांगली होते, बरोबर ना? तर हा व्हिडिओ मी मेन म्हणजे पॅरेंट्ससाठी बनवत आहे. आणि जर तुम्ही कुठले पण स्टुडंट आहात, जे प्लॅन करत आहात की मला रशियामध्ये यायचं आहे आणि इकडे अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यासाठी आय थिंक की तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला हा व्हिडिओ नक्कीच दाखवायला पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर युनिव्हर्सिटी चूज करण्याच्या आधी आपल्याला हे पाहावं लागेल की आपण कुठल्या पण युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकतो की नाही. आता हे काही बेसिक क्रायटेरियाज आहेत जे तुम्ही फुलफिल करायला हवं जर तुम्हाला रशियामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे. तर चला सगळ्यात पहिला क्रायटेरिया बद्दल बोलूया. पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचा नीट एलिजिबिलिटी म्हणजे रिसेंट नीट स्कोर कार्ड घ्या आणि तिथे पहा. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 120 प्लस स्कोर असायला पाहिजे आणि ओबीसी एससी एसटी साठी तुमचा 110 प्लस स्कोर असायला पाहिजे. जर तुमचा हा क्रायटेरिया टिक झालाय तर चला दुसरीकडे वळूया. तर दुसरा क्रायटेरिया आहे की तुम्हाला 12th मध्ये जो पीसीबी सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये अबव 50% असायला पाहिजे. ठीक आहे. काही काही युनिव्हर्सिटी हा अप्लाय करतात, काही काही नाही करत. आणि तिसरा क्रायटेरिया 10th मध्ये तुम्हाला मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये अबव 50% असायला हवेत. तर जर हे तिन्ही क्रायटेरिया तुमचे फुलफिल झाले असतील तर एक चौथा क्रायटेरिया येतो तो की काही काही युनिव्हर्सिटीमध्ये असतो आणि जशी माझी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये तो होता की तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते. जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास झाला तर तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊ शकता. तर हे चारही क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल केलात तर चला आता मिळून डिसाईड करूया की कोणची युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी बेस्ट राहील, म्हणजे की हाऊ टू चूज युअर युनिव्हर्सिटी. सो लेट्स बिगिन. चला सगळ्यात पहिला पॅरामीटर आपण पाहूया तो आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तुम्ही इकडे देशामध्ये काय येत आहे, तुमचा प्राईम मोटो आहे की आपण एक चांगलं डॉक्टर बनायला हवं आणि जेव्हा पण आपण इंडियामध्ये वापस जाऊ तेव्हा कुठली पण एक्झामिनेशन असो किंवा ती एफएमची असो किंवा नेक्स्ट असो ती तुम्ही क्वालिफाय करायला हवी, बरं का? तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले हे पाहायचं आहे की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत आहात ती एनएमसी अप्रूव्ड आहे की नाही. आणि खूप सारे स्टुडंट्स असतात ज्यांना हे पण पाहायचं आहे की जर तुम्हाला फ्युचरमध्ये इंडियामध्ये न परतता USMLE, प्लॅब किंवा ऑस्ट्रेलियन मेडिकल एक्झामिनेशन द्यायची असेल तर हे पण पाहायचं की ते WHO ॲक्रेडिटेड आहे की नाही. आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं आम्हाला कसं माहिती पडेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पण युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे म्हणजे पाहायचं आहे की ती एनएमसी अप्रूव्ड आहे की नाही किंवा एनएमसीच्या पण वेबसाईटवरती तुम्हाला एक लिस्ट भेटेल ती तुम्हाला भेटू शकते. आणि जर तुम्हाला हे भेटण्यासाठी डिफिकल्टी होत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला हे प्रोव्हाइड करू शकते. चला आता ही तर गोष्ट झाली एनएमसी आणि WHO बद्दल. दुसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती आहे एफएमजी पासिंग रेशो. आता हे पहा, खूप सारे जण काय करतात एफएमजी पासिंग रेशो एका युनिव्हर्सिटीचा ठरवतात. पण हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कुठलाही एफएमजी पासिंग रेशो तो युनिव्हर्सिटीचा नसतो, तो एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा असतो. आता कुठल्या युनिव्हर्सिटीचा एफएमजी रेशो 90% येत असेल तर असंही होऊ शकते की त्या युनिव्हर्सिटीमधले अपिअरिंग कॅन्डिडेट 15 लोकच आहे आणि त्याच्यामधला फक्त 1 किंवा 2 लोक फेल झाले तर ते 90 येऊ शकतात. पण नंबर ऑफ स्टुडंट्स तर कमी आहेत ना. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की किती स्टुडंट्स अपिअर होत आहे, त्याचं अल्युमिनाय नेटवर्क किती छान आहे, म्हणजे तुमचं सिनियर नेटवर्क किती छान बसेल इंडियामध्ये गेल्यानंतर किंवा बाहेरही. कारण की माझे खूप सारे सिनियर्स आहेत जे इंडियामध्येही काम करत आहेत, एम्स दिल्ली, एम्स भोपाळमध्ये वगैरेही काम करत आहात आणि USMLE साठी पण आता प्रिपेअर करतात. तर हे तुम्हाला चूज करायचं आहे की अल्युमिनाय नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे त्या युनिव्हर्सिटीचा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला क्लिनिकल एक्सपोजर ती युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करत आहे की नाही. कारण की जेवढं चांगलं तुमचं क्लिनिकल एक्सपोजर राहील तेवढे चांगले तुम्ही डॉक्टर बना, बरोबर ना? चला आता दुसऱ्या पॅरामीटरवरती जाऊया जो की आहे बजेट. आणि आय थिंक हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, हा तुम्ही स्किप नाही करू शकत. हे पहा, हे लक्षात घ्या आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आई बाबांनी जे एवढं कष्ट करून पैसे कमवले आहेत त्याचं चीज झालं पाहिजे, बरं का? तर त्याच्यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की कुठली युनिव्हर्सिटी आपल्यासाठी सुटेबल आहे, जिथे क्वालिटी ऑफ एज्युकेशन, क्लिनिकल एक्सपोजर आणि बजेट फ्रेंडली आहे की नाही. तसंच तुम्ही तुमचा बजेट सगळ्यात पहिले ठरवा की चला मी 6 वर्षाचे 20 लाख देऊ शकतो किंवा 6 वर्षाचे 50 लाख देऊ शकतो. त्या हिशोबाने तुम्ही बेस्ट युनिव्हर्सिटी चूज करा.
जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देते. खूप साऱ्या अशा युनिव्हर्सिटी आहेत, जसं इझवेक स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी झालं किंवा इनॅम्युअल कांट युनिव्हर्सिटी झालं. या दोन्ही युनिव्हर्सिटींचं काय आहे, की हे बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे 25 लॅक्सच्या अंडर येतात आणि यांचा एफ-एम-जी पासिंग रेशो आणि स्टुडंट फॅकल्टी एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला आहे. तर असं नाही आहे, की तुम्ही लो बजेटमध्ये जाल तर तुम्ही कॉम्प्रोमाईज कराल एज्युकेशनमध्ये वगैरे. तर तुम्हाला तेच पाहायचं आहे, की कुठली युनिव्हर्सिटी आपल्यासाठी बेस्ट आहे. तसंच दुसरे ग्रुप ऑफ सेक्शन यानी की 50 लाख मध्ये जेव्हा आपण जाऊ, तर त्याच्यामध्ये खूप सारे अशी पण युनिव्हर्सिटी आहे जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन देतात, लाईव्ह देतात, कल्चरल प्रोग्राम्स देतात, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला एक्सपोजर देतात. तर तुम्ही दोन्ही युनिव्हर्सिटी चूज करू शकता. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, की आपलं काय बजेट आहे आणि त्याच्या अनुसार आपल्यासाठी कुठली युनिव्हर्सिटी बेस्ट आहे. म्हणजे आपल्या आई-बाबांवरती ताण नको पडायला पाहिजे. फक्त हे आपलं मोटिव्ह आहे, बरोबर? तर बजेट इज द मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आणि हे तुमच्या आई-बाबांसोबत डिस्कस करा. तिसरा पॅरामीटर म्हणजे लोकेशन. आता मला असं वाटतं, की हा एवढा इम्पोर्टंट पॉइंट नाही आहे. कोणाला कोणत्या-कोणत्या लोकांना हा पॉइंट सगळ्यात जास्त इम्पोर्टंट वाटेल किंवा कोणाला असं वाटेल, की अरे आम्ही मॅनेज करू शकतो. तर मला माझा एक्सपिरियन्स सांगते स्वतःहून, की मला अशी सिटी पाहिजे होती त्याच्यामध्ये मला क्लिनिकल एक्सपोजरही भेटेल आणि स्टडीज पण चांगली होईल आणि लोकेशन अशी राहील जी म्हणजे इंडियन्स फ्रेंडली असेल. म्हणजे रशिया तर पूर्ण इंडियन फ्रेंडलीच आहे. ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे सेफही आहे आणि सोबतही मला खूप साऱ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायला भेटेल. जसं मी कझानमध्ये राहते आणि कझान जी आहे ती रशियाची कल्चरल हब आहे. तर जर तुम्हाला इंटरेस्ट आहे, की मला माझी जी दुसरी हॉबी आहे, जसं सिंगिंग झालं, डान्सिंग झालं किंवा काहीही झालं, ते मला कंटिन्यू करायचं आहे. तर अशी लोकेशन चूज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं छान एक्सपोजर भेटेल. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जी कॉलेज लाईफ आहे, ते पुन्हा नाही जगाल, बरोबर ना? हे 6 वर्ष जे आहे, हे समजून घ्या, की तुमचे गोल्डन इयर्स ऑफ लाईफ राहील. तर यू विल वॉन्ट टू स्पेंड दिस इयर्स ॲट अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस, राइट? तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की लोकेशन अशी चूज करा. आणि हे तर चला दुसऱ्या गोष्टी झाल्या. अजून एक पॉइंट जे एक मी तुम्हाला सांगते ते आहे, की कुठल्याही सिटीचं जेवढं पॉप्युलेशन राहते ना, त्याच्या डायरेक्टली प्रपोर्शनल राहते क्लिनिकल एक्सपोजर. तर याला जर मला एक्सप्लेन करायचं असेल, तर मी असं म्हणू शकते, की जेवढे लोकं एका सिटीमध्ये राहील, तेवढे लोकं बिमार पडेल, बरोबर? असं मी म्हणत नाहीये, पण हे असं होतं सहज, बरोबर आहे. ही लॉजिस्टिक आहेत. तर जेवढे लोकं बिमार पडतील, तेवढे तुम्हाला क्लिनिकल एक्सपोजर भेटेल. तर चेक करा, की अशा सिटीमध्ये नका जाऊ, की तिथे पॉप्युलेशन जे आहे ते 50-60 हजार आहे, बरोबर का? 50-60 हजारामध्ये कितीच लोकं बिमार पडेल, बरोबर? तर तेच तुम्ही अशा सिटीमध्ये जात आहे, ते हायली पॉप्युलेटेड आहे, तर तुम्हाला तेवढंच क्लिनिकल एक्सपोजर भेटेल. तर लोकेशन इज वन ऑफ द इम्पोर्टंट पॉइंट. त्याच्यामध्ये क्लिनिकल एक्सपोजर आणि तुमचं ओव्हरऑल लाईफ एक्सपोजर येते. तर हे कोणासाठी इम्पोर्टंट आहे, कोणासाठी नाही, तर हे तुमच्यावरती डिपेंड करते. चला अगल्या पॉइंटवरती जाऊया. चला नेक्स्ट पॅरामीटरवरती जाऊया. ते आहे गव्हर्नमेंट हॉस्टेल आणि मेस. पहा, जेव्हा आपण इंडियामध्ये राहतो तेव्हा हा पॉइंट आपल्याला काही फरक नाही देत. पण जेव्हा ज्या टाईमला आपण रशियामध्ये पाय देतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, "अरे, इथे तर राहायचं आहे. अरे, इथे तर जेवण बनवायचं आहे." तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की कुठला अशी युनिव्हर्सिटी चूज करा ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेल प्रोव्हाइडेड असेल. तर मी माझ्या युनिव्हर्सिटीबद्दल थोडंसं आता सांगते, की इथे ना थोडं गव्हर्नमेंट हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे, की रिनोव्हेशन वगैरे सुरू आहे, तर तो प्रॉब्लेम 1 वर्षात वगैरे सिम्प्लिफाय होऊन जाईल. तर ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या, की अशा युनिव्हर्सिटीला चूज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्टेल भेटेल. आणि दुसरा पॉइंट जो मी तुम्हाला सांगितला, तो आहे मेस. आता जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये आली होती, तेव्हा मला तर एवढं छान जेवण बनवता वगैरे येत नव्हतं. पण प्रॅक्टिस थ्रू मला आता थर्ड इयरमध्ये चांगलं मी जेवण बनवते. पण खूप सारे जण असं असतात, की त्यांना फक्त अभ्यास करायचा आहे. त्यांना म्हणजे जेवणमध्ये वगैरे टाईम नाही इन्व्हॉल्व करायचा आहे किंवा वेस्ट नाही म्हणू शकत. पण त्यांना एवढा टाईम त्याच्यामध्ये नाही द्यायचा आहे. तर तुम्हाला हा क्रायटेरिया पाहिजे, तर हे पहा, की तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती मेस प्रोव्हाईड करते की नाही आणि इंडियन मेस. आणि असंही नाहीये. मला तर असं वाटतं, की स्वतःचं जेवण बनवलेलं कधीही चांगलं असते. मेसवाले तर काही एवढं चांगलं नाही देत. कारण की आपल्याला आपलं टेस्ट बड माहिती असतं. तर आपण आपले फ्लेवर्स जे आहे ते व्हेरिफाय करू शकतो. जसं आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर आपल्याला तिखट खायला आवडतं. तर तसंच मी माझं तिखट जेवण बनवते आणि तेच माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना गोड जेवण आवडतं. गुजराती वगैरे आहेत, ओडिसाचे वगैरे लोकं आहेत. तर ते लोकं त्यांचं आपलं गोड, आंबट गोड वगैरे असं बनवतात. तर तेच आहे, की तुम्हाला कसं तुमचं डाएट प्लॅन करायचं हे तुम्ही प्लॅन करू शकता. तर मेसवरती डिपेंडंट राहण्याच्या पेक्षा तुम्ही स्वतःचं जेवण बनवलं कधीही चांगलं आणि ते बजेट फ्रेंडली पण असतं. तर हा पॉइंट एवढा इम्पोर्टंट नाही आहे, पण कन्सिडर केला पाहिजे. त्याच्यामध्येच अजून एक पॉइंट मी ॲड करेन, तो म्हणजे स्कॉलरशिप.
आता पहा, हा पॉइंट एवढा एकदम इम्पॉर्टंट नाहीये, पण मी तुम्हाला सांगते, की असं असते, की जेव्हा असं तुमच्याजवळ असा क्रायटेरिया दिला जातो, की तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे, तर तुमच्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस वाढते, बरोबर ना? की "अरे भाई, मला पण घ्यायची आहे स्कॉलरशिप, आई पैसे वाचवायचे आहे." तर माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये असं होते, जर मी हर एक्झाममध्ये 4 मार्क्सच्या अबव्ह आणले, म्हणजे ॲक्रेडिशनमध्ये, तर मला जे आहे 10% स्कॉलरशिप भेटते आणि जर मला हर सब्जेक्टमध्ये 5-5-5 असेल, तर मला 15% स्कॉलरशिप भेटते. 90% तर कोणच देईल. तर 15% स्कॉलरशिप भेटते. तर तेच आहे, जर तुम्हाला ते कॉम्पिटिटिव्हनेस त्याच्या थ्रू कॉम्पिटिटिव्हनेस कंटिन्यू करायची आहे तुमच्या नीट पीजीच्या जर्नीपर्यंत, तर अशी युनिव्हर्सिटी चूज करा जी स्कॉलरशिप प्रोव्हाईड करते. तर गाईज, हे सगळं होतं आपलं हाऊ टू चूज युनिव्हर्सिटीच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कुठल्याही पॉईंटमध्ये डिफिकल्टी असेल किंवा तुम्हाला FMG पासिंग ची PDF पाहिजे असेल किंवा NMC गाईडलाईन्सची PDF पाहिजे असेल, तर मला मनसोक्तपणे तुम्ही मेसेज करू शकता. माझे जे Instagram आणि WhatsApp लिंक्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. मला तुमची मोठी बहीण समजा आणि किंवा मैत्रीण समजा, अँड आय विल बी ग्लॅड टू हेल्प यू ऑल. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओज बनवेल मराठी लँग्वेजमध्ये पण. आणि या व्हिडिओसाठी एवढंच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल, तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, कारण की असे व्हिडिओज खूप येणार आहेत बरं का. चला, बाय बाय मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.